TN महाराष्ट्र न्यूज चॅनल। शेगावहून निघालेल्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर पालखीचा सोलापुरात 2 दिवस मुक्काम असतो। या चौकातील रेल्वे पूल पाडल्यामुळे यंदा गजानन महाराजांची पालखी मोदी रेल्वे बोगदा, रामवाडी पोलीस चौकी, लक्ष्मी विष्णू चाळ, मर्याई चौक मार्गे दमाणीनगर येथे जाणार आहे। मात्र या मार्गावरील रामवाडी पोलीस चौकीची भिंत वारकऱ्यांसाठी धोकादायक बनली होती। महापालिकेचे आयुक्त सचिन उंबासे, नगर अभियंता सारिका कुलवार यांच्यासह प्रभाग क्रमांक 15 चे नगरसेवक विनोद भोसले, नगरसेविका श्रीदेवी फुलारे तसेच नागेश खरात यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी या मार्गाची पाहणी करताना बंद पडलेल्या रामवाडी पोलीस चौकीची पाहणी करताना रस्त्याच्या बाजूने झुकलेल्या धोकादायक भिंतीचा विषय गांभीर्याने घेतला। नगरसेविका फुलारे यांनी आयुक्त उंबासे यांना या धोकादायक भिंतीबाबत सांगितले असताना तातडीने संबंधित विभागाला नोटीस काढण्याच्या सूचना देण्यात आली असल्याची माहिती नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी दिली। नगरसेवक विनोद भोसले तसेच नागेश खरात यांच्यासह भाजपाचे ज्येष्ठ नेते दिलीप कोल्हे यांनी सुद्धा गजानन महाराजांच्या पालखी मार्गावरील अडचणी आयुक्त उंबासे यांना सांगितल्या। प्रभाग 6 चे नगरसेवक गणेश वानकर यांनी यापूर्वीच मर्याई चौकातील महानगरपालिकेच्या धोकादायक खड्ड्याबाबत महापालिकेला पत्र दिले आहे। एकूणच गजानन महाराजांच्या या पालखी मार्गाची स्वच्छता, रस्त्यांची डागडुजी करताना रामवाडी पोलीस चौकीची धोकादायक भिंत आणि मर्याई चौकातील भल्या मोठ्या खड्ड्याची निश्चितच काळजी घेणे काळाची गरज बनली आहे।